टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ग्रामपंचायतींना देण्यात येणारा विकास निधी जो आहे तो थांबवण्यात आलेला आहे अशा प्रकारची तक्रार जी आहे ते लातूर जिल्ह्यातले सरपंच करतायत, ग्रामपंचायती करतायत। आणि आज आपण जर पाहिलं तर लातूरच्या जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना निवेदन देण्यासाठी म्हणून लातूर तालुक्यातले 100 ते 150 सरपंच जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांची एकमुखी मागणी आहे की सरकारनं जो विकास निधी ग्रामपंचायतीला पाठवलेला आहे तो तुर्तास थांबवलेला आहे। कसल्याही प्रकारची कामं जी आहेत ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाची होत नाहीत आणि त्यामुळे सरपंच आणि ग्रामपंचायती अडचणीत येत आहेत आणि नागरिकांना सुद्धा अडचणींना सामोरं जावं लागतं आहे। मला सांगा काय मागणी आहे तुमची आणि काय अवस्था झाली तुमची? आम्ही आता लातूर तालुक्यातील, रेणापूर तालुक्यातील आणि औसा तालुक्यातील लातूर ग्रामीण मतदारसंघ आणि शहर मतदारसंघ आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब आणि धीरज साहेबांकडे आम्ही गेल्याच्या नंतर त्यांच्याकडे आम्ही ही कैफियत मांडली। त्यांनी सांगितलं की आपलं सरकार नसल्यामुळे आपल्याला ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आपल्याला निवेदन द्यावं लागेल। मग त्यामुळे रेणापूर तालुक्यातील 100 सरपंच, लातूर तालुक्यातील 50 सरपंच आणि औसा तालुक्यातील 30-35 असं जवळपास 200 सरपंच आम्ही इथं आलो। सगळ्यांची मागणी एकच आहे की रोजगार हमी योजनेतले गोट्याचे विषय असतील, शेत रस्त्याचे विषय असतील, पाणंद रस्त्याचे विषय असेल त्याची बिलं निघत नाहीत, जलजीवनचे कामं ठप्प आहेत, त्याला पाणी दिलं जात नाही, कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही, गाईचे गोटे मंजूर झालेले आहेत त्याचं काम बंद आहे, रस्त्याचं काम बंद आहे त्याला 0 बजेट केलेलं आहे, घरकुलाचे पैसे भेटत नाहीत। मग ह्या सगळ्या स्वरूपामध्ये आमचा 15व्या विभागाचा जो निधी आहे तोच निधी शासन खर्च करायला लागतो। जी काय आता शाळेचं बिल आम्हालाच भरायला सांगितलं जाते, अंगणवाडीचं लाईटचं बिल आम्हालाच भरायला सांगितलं जाते, ब्लिचिंग पावडर आम्हालाच घ्यायला सांगितलं जाते आणि फॉगिंगचं औषध म्हणजे ह्या जिल्हा प्रशासनाकडे 1 रुपयाही खर्च करायला पैसे नाहीत असं प्रशासन सांगते। लेखी पत्र आम्हाला दिलेलं आहे। मग आम्ही गावामध्ये ग्रामसभा घ्यायच्या, लोकांनी आम्हाला कारभार द्यायचा आणि गावामध्ये जर असं काम करताना मागेल त्याला काम। आता आज बिहार पॅटर्नमध्ये वृक्ष लागवड करणाऱ्या लोकांचे जर पैसे निघत नसतील तर आम्ही लोकांना काय उत्तर द्यावं यासाठी आम्ही सगळे संपूर्ण विकास निधी थांबवलाय का? लातूर जिल्ह्यामध्ये सरपंच म्हणून काम करत असताना कैलासवाले विलासराव देशमुख साहेबांनी गावाशी नाळ जोडणारा नेता म्हणून ओळख निर्माण केली आणि ह्या महाराष्ट्रामध्ये गाव लेवलला ग्रामपंचायत ही मेन मानली जाते। पण गेल्या काही दिवसापासून सरपंच फक्त हातातला बाहुला झाल्यासारखं झालं आहे। पहिलं कसं राहायचं, सरपंच सन्मान्य सरपंचाच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासन असेल, तालुका प्रशासन असेल, आमच्या ग्रामस्थाच्या मागणीला न्याय द्यायचं, जे की ग्रामसभा असतील हे असतील। पण अलीकडे पाहिलं जाते राज्य सरकार हे आपलं सरकार येण्यासाठी, आपली सत्ता येण्यासाठी नियमामध्ये बदल करून कुठे लाडकी बहीण असेल, कुठे काय असेल, हे ग्रामपंचायत एक प्रकारे संपवण्याचं काम करत आहे। कारण की ज्या काही योजना गाव लेवलला चालू आहेत त्या योजनाचा निपटारा करण्याचं काम ग्रामपंचायत मार्फत सरपंच करत असतात। पण रोजगार हमी असेल, वयोवृद्धाच्या पगारी असतील, अशा अनेक योजना गाव लेवलला ज्या आर्थिक सुबलता आणतात त्या सगळ्या योजनाचा पैसा थांबलेला आहे आणि ह्याला कारणीभूत महाराष्ट्र शासन आहे। आणि हे महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत आणि लोकांना 1-2 योजनेमुळे वेटीस धरलेला आहे। लाडकी बहीण सारख्या योजनेसाठी सरकारचा जो विकास निधी आहे तो इतरत्र हलवला जातो आहे आणि त्यामुळे ग्रामपंचायती जे आहेत ते विकास निधीपासून वंचित राहत आहेत असा आरोप जो आहे तो करण्यात येतोय। ग्रामपंचायतीमध्ये काम करताना नागरिकांपर्यंत विकास योजना पोहोचत नाहीत। तुमचं गाव लातूरच्या जवळ आहे, मोठं गाव आहे, काय अडचण येत आहेत? आमच्या गावामध्ये प्रचंड अडचणी आहेत। गोठ्याचे पैसे येत नाहीत, विहिरीचे पैसे निघत नाहीत। ज्या जलजीवन योजना आहेत ह्या जलजीवन योजना लोकांचं पाणी भागवण्यासाठी नसून गुत्तेदार जगविण्यासाठी ही योजना झालेल्या आहेत। आणि आज सध्या पाण्याचा दुर्भिक्ष आहे, पाऊस बंद झालेला आहे, खेड्यामध्ये पाण्याचे हाल आहेत, पिण्याचे पाणी मिळत नाही। तर ती जलजीवन ही फक्त योजना कागदोपत्री आहे। आम्ही कितीही कंप्लेंट केलं, निवेदन केलं तर हे प्रशासन गेंड्याची कातडी पांघरलेलं आहे। त्यासाठी हे योजना वेळेच्या आत जर नाही मंजूर झाल्या तर आम्हाला तीव्र आंदोलन करण्यात येईल। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।